नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे धैर्य आणि सावी घरी आलेली असतात। आता इकडे त्यावर वहिनी समोर येतात। आता इकडे ती घराकडे इकडे तिकडे बघतच असते। वहिनी आल्याबरोबर एकदम सावी घाबरते आणि एकदम लपते। आता हे बघून इकडे ती बोलते की खरंच आज खूप छान वाटते आणि ती सावीकडे बघून एकदम तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात। ते एकदम आवरते आणि बोलते की भाऊजी, तुम्ही किती दिवसानंतर जोडीने एकत्र घरात येत आहात। आज ना तुमचं मी औक्षण करते। आता असं म्हटल्याबरोबर इकडे सावी लपून असते, ती काही समोर येत नसते। तर हे पाहून इकडे धैर्य बोलतो, वहिनी तुम्ही ना एक काम करा, तुम्ही ना माझं औक्षण करा। आता इकडे ती धैर्यला मस्त टीका वगैरे लावते, छान आरती वगैरे ओवाळते। आता इकडे सावी त्याच्याकडे बघत असते, तिला खूप छान वाटत असतं। आता इकडे त्यावर इकडे वहिनी बोलते की तुला करू मी असं 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 म्हणजे असं टीका लावू, छान छोटंसं छान दिसेल तुला आणि असं असं ओवाळू तुला। आता इकडे ती म्हणजेच इकडे धैर्याकडे बघत असते। इकडे धैर्य हळूच तिला इशाराने असा होकार देत असतो। आता हे पाहून इकडे ती हळूच समोर येते आणि डोकं हलवून होकार देते। आता हे पाहून इकडे वहिनी छानपैकी तिला कुंकू वगैरे लावते, छानपैकी तिच्या छान ओवाळते वगैरे, औक्षण करते आणि आता इकडे तिला छान वाटत असतं। इकडे धैर्य बोलतो, वहिनी मी तुम्हाला म्हटलं होतं ना माझी एक फ्रेंड आहे, मी तिला घरी घेऊन येणार आहे म्हणून, ती हीच आहे बघा। आता इकडे त्यावर हळूच तिला वहिनी हाय असं करते। आता इकडे ती लपून लपून बघत असते। आता इकडे त्यावर तितक्यातच आता इकडे धैर्य तिला घरात घेऊन येतो। तितक्यात दामिनी येते आणि आता इकडे दामिनीला पाहिल्याबरोबर म्हणजेच आता इकडे दामिनी वहिनीला सांगते की नीता, अवंती जाग, यांच्या जेवणाचं काय ते बघ। आता इकडे ती तर आतमध्ये चालली जाते। आता इकडे सावी एकदम लपते। आता हे पाहून इकडे दामिनी मनातल्या मनात विचार करते, ही बघितल्याबरोबर मला का लपतीये, हिला सगळं काही आठवते का, ही काही नाटक करत आहे का, आता अशी ती विचार करत असते। आता इकडे त्यावर धैर्य बोलतो की हे बघ फ्रेंड, ही माहिती आहे तुला कोण आहे, ही माझी आई आहे। आता इकडे त्यावर दामिनी आता इकडे विचार करते की हिला ना त्या रूममध्ये न्यावंच लागेल, कारण जोपर्यंत त्या रूममध्ये नाही नेलं ना तोपर्यंत हिला काही समजणार नाही। आणि आता पण धैर्य काही तिला एक मिनिटही सोडत नाहीये। आता हे बघून ना तिकडे ती काय करते, तर आता इकडे ती हळूच म्हणजे पायाला चकण्याचं नाटक करते आणि बोलत असते, अरे सारखं सारखं पायाला मुंग्या येत आहे, त्रास होत आहे अधूनमधून, तर माझ्या रूममधून तू बेल्ट आणशील का पायाचा। आता इकडे धैर्य चालला जातो। तिथे विलास आणि भास्कर सुद्धा येतात। इकडे सावीला हे सगळं बघून खूप म्हणजेच रडू येत असतं, तिला खूप भीती वाटत असते, कारण ती तिथे एकटीच असते। आता इकडे त्या घरामध्ये एंटर झाल्याबरोबर सावीला काहीतरी ब्लर आठवतं, लग्न वगैरे, पण आता इकडे ती त्याला दुर्लक्ष करते। आता इकडे सावीला भीती वाटत असते, म्हणून आता इकडे ती धैर्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करते। त्यावर आता इकडे दामिनी बोलते, अगं थांब, अगं तुला खेळणी पाहिजे ना खूप सारी, चल चल मी तुला देते, माझ्याकडे ना खूप सारी खेळणी आहे। आणि आता असं म्हणून आता इकडे ती त्या रूममध्ये नेत असते जिथे धैर्य आणि सावीच्या आठवणी ठेवलेल्या असतात, म्हणजेच त्यांचे लग्नाचे फोटो, त्यांच्या जे काही पण गिफ्ट्स आहे ते सगळे। दामिनी बोलते, चल चल तुला खेळणी पाहिजेत ना, चल चल। आणि आता इकडे ती तिच्या मागे मागे जात असते। आता एकदम ती दामिनी बोलते, हे बघ हा जो दरवाजा आहे ना, हा दरवाजा खोल, त्याच्या मागे ना खूप सारी खेळणी ठेवलेली आहेत, जा। आता इकडे ती दरवाजा खोलते आणि छान इकडे तिकडे बघते। आता इकडे तिला काही दिसत नसते, पण तिला तिथे काही ज्वेलरी असे फोटो वगैरे दिसत असतात। आता हे पाहून इकडे ती जाणार, तितक्यात मागून धैर्य येतो आणि जोरात सावी अशी हाका मारतो। आता इकडे तो जातो तर काय, त्याला दिसतं की आता सावी तर त्याच दिशेने जाते जिथे फोटो वगैरे सगळं काही ठेवलेलं आहे। आता असं पाहिल्याबरोबर एकदम तो सशवीला काढतो आणि आता इकडे तो बोलतो, हे फ्रेंड तू इथे काय करतेयस। आता असं म्हटल्याबरोबर इकडे सावीचं लक्ष जातं आणि आता इकडे बोलते, तू सशवीला तू आलास। आणि आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, अगं तू इथे काय करतेयस, अगं इथे तर खेळणी नाहीये ना, आपण चल त्या दुसऱ्या रूम मध्ये जाऊया। आता इकडे त्यावरती बोलते, पण मला तर इथेच सांगितलं होतं। आणि आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, कुणी सांगितलं होतं। आता हे सगळं दामिनी लपून ऐकतच असते। इकडे ती विचार करते की या सावीने माझं तोंड नाही खुललं म्हणजे झालं। आता इकडे त्यावर ती विचार करत असते। आता हे पाहून इकडे धैर्य बोलतो, चल 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 आपण दुसऱ्या रूम मध्ये जाऊया, तिथे खूप सारी खेळणी ठेवणे ना। आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती सशुलाच्या मागे धावत धावत जाते। इकडे धैर्य त्या रूम मध्ये नेतो। एकदम दार उघडल्याबरोबर तिला इतके सारे खेळणे दिसतात। आता हे पाहून इकडे तिला तिचा जो आनंद असतो काही मावेनासा झालेला असतो, ती आता इकडे तिकडे शोधत असते। म्हणजेच इकडे टेडी बिअर खूप सारे ठेवलेले असतात, फुगे वगैरे असतात, इतकंच नाही तर हत्ती असे वेगवेगळे ठेवलेले असतात। तिथे एक सायकल सुद्धा असते, भातुकली सुद्धा असते। आता हे पाहून इकडे ती खूप खुश होते आणि आता इकडे बोलते, हे फ्रेंड तुला हे खेळणे एवढे आवडतात।
आता इकडे त्यावर धैर्य बोलतो, नाही नाही, मला नाही आवडत हे खेळणे, हे तुला आवडतात ना म्हणून मी आणले. आता असं म्हटलं बरोबर एकदम ती लहान तोंड करते बोलते, पण मग आता माझ्यासोबत कोण खेळणार, तुला तर नाही आवडत ना. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, असं कसं, मी नाही खेळणार का तुझ्यासोबत, आपण खूप खेळूया. आता इकडे त्यावर ती बोलते, हो हो, आपण छान मस्त धमाल मस्ती करूया. इकडे ती सगळ्यामध्येच गुंग झालेली असते. धैर्याला राग येतो, तो आता इकडे खाली जातो आणि आता इकडे विलास आणि भास्कर आता इकडे दामिनीला बोलत असतात, अगं आई, तू त्याला जरा समजावून सांग की, अगं त्या येडीला आपल्या घरामध्ये आणलं. भास्कर बोलत असतो, अगं आई, आपण रस्त्याने जाऊ तेव्हा काय बोलेल लोक, बघ बघ त्या येड्याच्या घरची चाललेत. आता असं म्हटल्याबरोबर इकडं धैर्य येतो आणि त्याची कॉलर धरतो. आता इकडे बोलतो, काय रे तुझी हिंमत कशी झाली, आणि इतकंच बोललं तर भीती तर वाटते. आता इकडे हा त्यांनाच बोलत असतो आणि आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, दादा मी म्हटलं का असं काही, आई बघ तू म्हटलं का असं काही. आता इकडे त्यावर तो बोलतो, हो तू तर नाही म्हटलं, पण लोक म्हणतील त्यावर काय. आता इकडे त्यावर धैर्य बोलतो, लोक काय म्हणतील मला याचं भीती नाहीये. आणि आता असं म्हटल्याबरोबर इकडे दामिनी असते. आता इकडे ती बोलते, धैर्य आरामाने, आणि मला सांग, अरे आम्हाला सगळ्यांनाच वाटते की सावी लवकरात लवकर बरी व्हावी. अरे सावी या घरची फक्त सून नाही तर या घरची मुलगी आहे असं समज. अरे माझे कान किती तरसतीये तिला आई म्हणण्यासाठी. आणि आता इकडे अशी सगळं काही बोलत असते आणि खूप रडत असते. आता इकडे त्यावर धैर्य बोलतो, आई मग एक गोष्ट सांग, मी तुला आधीच फोन करून सांगितलं होतं की डॉक्टरांनी सांगितलंय की तिला काहीही आधीच्या आठवणी दिसायला नको. मग त्या रूममध्ये सगळे कसं काय ठेवून होतं, आणि हे सगळं कोणी ठेवलं, हे सगळं मुद्दाम केलंय ना. आणि असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, काय असं सगळं झालं. आणि आता इकडे ती जोरजोरात अवंतीला आवाज देते बोलते, काय गम, तुला काय सांगितलं होतं आणि तू सगळं काही उलटं केलं. अगं तुला समजतंय का, तुझ्या या छोट्याशा चुकीमुळे किती मोठा अनर्थ घडला असता. आणि आता इकडे दामिनी रडण्याचं नाटक करते. इकडे अवंती बोलत असते, अहो भाऊजी, आता असं काय ती सांगणार. म्हणजेच आता इकडे दामिनी सगळं काही उलटं सांगितलेलं असतं. इकडे अवंती काही बोलणार तितके तिकडे दामिनी बोलते, तर बस गप्प बस, आता काही बोलायची गरज नाही. आता इकडे त्यावर धैर्य बोलतो की वहिनी, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अहो मला वाटलं होतं ॲटलिस्ट तुम्ही तरी माझ्या आणि सावीचा भाग घ्याल, आम्हाला समजाल, पण तुम्ही सुद्धा असं केलं नाही. आता असं म्हटल्याबरोबर इकडे काय बोलणार, इकडे दामिनी तिला जायला लावते. आता इकडे तिला चांगलंच कळत असतं की हे सगळं तिने केलेलं नाहीये. पण आता इकडे दामिनी आता एकदम रडण्याचं नाटक करते आणि बोलत असते, खरंच धैर्य, आम्हाला मनापासून वाटतंय की लवकरात लवकर सावी बरी व्हावी, लवकरात लवकर ती आपल्या सगळ्यांमध्ये असावी. आणि आता इकडे ती खूप म्हणजेच एकदम त्याला ब्लॅकमेल इमोशनल करल्यासारखं करते. आता हे पाहून इकडे धैर्याला सुद्धा वाटत असतं की खरंच आईला किती काळजी आहे. आणि आता इकडे भास्कर आणि विलासला तर समजतच नसतं. एक मिनिटासाठी ते एकदम चकितच होतात की आई इतकं सगळं कसं काय नाटक करू शकते, इतकं कसं काय आईचं मन चांगलं होऊ शकते. आता इकडे ती बोलत असते, मी तर देवाकडे प्रार्थना करते रे की लवकरात लवकर सावी बरी व्हावी म्हणून. आता दामिनीचं नाटक इतक्यावरूनच बंद होत नाही, तर आता एकदम ती माफी वगैरे मागत असते आणि एवढंच नाही तर स्वतःला ती मारून सुद्धा घेते. आता हे पाहून इकडे धैर्य बोलतो, अगं आई थांब, हे काय करतेस तू, हे बघ आता ना आपल्याला चांगली काळजी घ्यायला पाहिजे. आता इकडे त्यावर दामिनी बोलते, जा धैर्य जा, आता ना तुला सावी सोबत राहणं जास्त गरजेचं आहे. आणि असं म्हणून तिकडे धैर्य चालला जातो. तर आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे धैर्याने सावीसाठी म्हणजेच आता इकडे तो बोलत असतो, आता मला सांग फ्रेंड, तुला काय पाहिजे, तुला भूक लागली आहे ना, तुला सांग शिरा पाहिजे, खीर पाहिजे की आमरस पाहिजे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते खीर. आणि आता इकडे धैर्य मस्तपैकी तिच्यासाठी छान खीर करतो. आता इकडे तो बोलतो, चला चला चला, कुणाला तरी भूक लागली आहे ना, चला जेवायला. आता इकडे ती एकदम खीर चाटून बघत असते. आता हे पाहून इकडे तो बोलतो, अगं आरामाने भाजेल की जरा. आता इकडे ती बोलते, मस्त झाली आहे खीर, आणि छानपैकी ती गमतीने खात असते. तर आपल्याला असंही पाहायला मिळणार आहे की इकडे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की जेव्हा म्हणजेच काहीतरी त्यांनी एकदम भयानक पाहिलेलं आहे आणि तोच एकदम जो म्हणजेच झटका आहे तेच एकदम त्या सावीला लागलेला आहे. जर तोच किस्सा जर पुन्हा झाला तर सावीचं मेमरी परत येऊ शकते. आता असं म्हणल्याबरोबर इकडे दामिनी आणि धैर्य परत त्याच ठिकाणी जातात जिथे मधुसूदनचा ॲक्सिडेंट झालाय. आणि एक मधुसूदनचा असा पुतळा त्यांनी तयार केलेला असतो आणि तो रस्त्यावर ठेवलेला असतो. आणि जसा मधुसूदनचा ॲक्सिडेंट झालाय म्हणजेच एकदम गाडी येते आणि त्या पुतळ्याला एकदम उडवते. आता हे बघितल्याबरोबर एकदम सावी जोरात पप्पा म्हणून एकदम जोरात हाका मारते आणि ती एकदम दामिनीकडे बघते. तर काय एकदम ती म्हणजेच खराब नजरेने वाईट नजरेने बघत असतात. इकडे धैर्य बघतच राहतो. इकडे दामिनीचं तोंड एवढंसं झालेलं असतं. तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय, आता इकडे सावीला सगळं काही आठवेल का आणि ती दामिनीचं नाव लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणेल का, की या सगळ्यांमधून दामिनी पुन्हा वाचेल. तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.